नगर जिल्ह्यातील निवडणुकींचा इतिहास पाहिला तर अनेक धक्कादायक निकालांची नोंद आढळते. मंत्री, राज्यमंत्री किंवा थेट केंद्रीय मंत्री असलेले नेतेही अगदी अविश्वसनीय पद्धतीने पराभूत झाले आहेत. बाहेरच्या नेत्यांना नगर जिल्ह्यात स्थिरावू न देण्याचा इथला इतिहास आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले किंवा अगदी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचं उदाहरण या निमित्ताने देता येतं. पण थांबा, नगर जिल्ह्याच्या इतिहासाचं याबाबतचं एक पान मात्र दखलपात्र राहिलंय. नगर जिल्ह्यातील एका नेत्यानं दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन लोकसभेची खासदारकी मिळवली आहे. बरं, अधिकांसारखे ते काही राज्यसभेवर वगैरे गेले नाहीत, तर थेट जनतेतून निवडणूक लढवून त्यांनी सलग 2 वेळा खासदार असलेल्या एका महिला दिग्गज नेत्याला त्यांच्याच जिल्ह्यात धूळ चारली आहे. या अफलातून नेत्याचं नाव होतं बबनराव ढाकणे आणि पराभूत झालेल्या दिग्गज महिला नेत्याचं नाव होतं केशर काकू क्षीरसागर. आता केशर काकू हे नावच एवढं मोठं आहे की त्यांना महाराष्ट्राच्या प्रति इंदिरा गांधी म्हटलं जायचं. पण याच काकूंना बीडमध्ये जाऊन पराभूत करण्याची किमया बबनरावांनी साध्य केली होती. नेमकं काय होती या निवडणुकीची गंमत? चला सविस्तर पाहू. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. 1989 साली देशात 9व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. ही निवडणूक भारताच्या राजकीय इतिहासातील युगप्रवर्तक निवडणूक मानली गेली. या निवडणुकीने भारताला पहिल्यांदाच आघाडी सरकार आणि त्रिशंकू संसद या नव्या राजकीय पर्वाचा परिचय करून दिला. 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या निधनानंतर काँग्रेसने विक्रमी 414 जागा जिंकल्या. राजीव गांधींकडे देशाची सूत्रे गेली होती, परंतु बोफोर्स घोटाळा आणि अंतर्गत वादामुळे 1989च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पुन्हा काहीशी बॅकफूटवर गेली. या वर्षीच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 197 जागा जिंकता आल्या. तरीही काँग्रेस हा संसदेतील सर्वात मोठा पक्ष होता. मात्र स्पष्ट बहुमतासाठी 272 जागांची आवश्यकता असल्याने राजीव गांधींनी सत्ता स्थापन करण्यास नकार दिला आणि विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तत्कालीन लोकप्रिय नेते विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल फ्रंट ही आघाडी स्थापन करण्यात आली. यामध्ये जनता दल, तेलुगू देसम पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम आणि आसाम गण परिषद यांच्यासारख्या प्रादेशिक पक्षांचा समावेश होता. जनता दलाला या निवडणुकीत 143 जागा मिळाल्या होत्या. राम जन्मभूमी आंदोलनाच्या लाटेवर स्वार होऊन भाजपनंही 2 वरून थेट 85 जागा जिंकण्यापर्यंत मजल मारली होती. या सगळ्या डाव्या पक्षांनी व्ही.पी. सिंग यांना पंतप्रधान केलं खरं, पण अवघ्या 11 महिन्यात हे सरकार कोसळलं. व्ही.पी. सिंग यांचं सरकार कोसळल्यानंतर जनता दलात उभी फूट पडली. चंद्रशेखर यांनी 64 खासदारांना सोबत घेऊन जनता दल समाजवादी नावाचा नवा गट स्थापन केला. राजीव गांधी यांच्या काँग्रेसने चंद्रशेखर यांना बाहेरून पाठिंबा दिला आणि 10 नोव्हेंबर 1990 रोजी चंद्रशेखर प्रधानमंत्री बनले. याच चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये नगरचे फायर ब्रँड नेते बबनराव ढाकणे यांना केंद्रीय ऊर्जा संसाधन राज्यमंत्री होण्याची संधी मिळाली. ढाकणे केंद्रात मंत्री झाले, पण ते नगरमधून निवडून आले नव्हते, हे विशेष. ढाकणे हे मूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील धडाडीचे तरुण नेते होते. 1989 मध्ये बीडमधून लोकसभा निवडणूक जिंकण्यापूर्वी बबनराव ढाकणे यांनी जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते पदापर्यंतची अनेक महत्वाची पदे भूषवली होती. 1967 ते 1977 अशी सलग 10 वर्षे ते नगर जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 1972 ते 75 या 5 वर्षात ते पाथर्डी पंचायत समितीचे सभापतीही होते. पुढे 1978 ते 1979 मध्ये सलग आमदारही होते. पुढे कॅबिनेट मंत्रीही होते. 1981-82 ला ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते. महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापतीही होते. नगरच्या राजकारणात ते एक फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जायचे. परंतु तरीही 1989 साली नगर सोडून ते थेट बीडची लोकसभा निवडणूक लढवायला गेले. आता या जिल्हा बदलामागे स्थानिक राजकीय स्थिती कारणीभूत होती. नगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु ढाकणे हे डाव्या विचारसरणीचे नेते होते. ते त्यावेळी जनता दलात होते. जनता दलाकडूनच त्यांनी नगर दक्षिणेची 1984 ची निवडणूक लढवली होती. परंतु त्या निवडणुकीत काँग्रेसच्या यशवंतराव गडाखांनी त्यांचा तब्बल 1 लाखांच्या फरकाने पराभव केला होता.
1989 साली काँग्रेसने यशवंतराव गडाखांनाच पुन्हा संधी दिली होती. त्यामुळे पुन्हा गडाखान विरोधात लढण्याची ढाकणेंची इच्छा नव्हती. शिवाय जनता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार त्यांना पुन्हा केंद्रात जायचे होते. त्यामुळे त्यांनी नगरऐवजी त्यांच्या पाथर्डी तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या बीड जिल्ह्याची निवड केली होती. ढाकणेंनी त्याआधी तब्बल 15 वर्षे राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपली वेगळी छाप सोडली होती. वंचितांचे व ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून ते राज्यभर प्रसिद्ध होते. बीड जिल्हा हाच मुळात ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध होता. शिवाय तेथील जातीच्या राजकारणाची गोळाबेरीजही ढाकणेंच्या पथ्यावर पडणारी होती. त्यामुळे जनता दलाने त्यांना बीडमधून लढण्याचा आग्रह केला. ढाकणेही त्यासाठी लगेच तयार झाले. केंद्रात जनता पक्षाची लाट असली तरी बीडची स्थिती सोपी नव्हती. बीडमध्ये केशर काकू क्षीरसागर नावाचं वादळ घोंगावत होतं. केशर काकूंनी 1989 पूर्वी सलग 2दा बीडची खासदारकी मिळवली होती. बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी हे त्यांचं मूळ गाव. गावच्या सरपंच, पंचायत समितीची सभापती, आमदार आणि नंतर खासदार असा त्यांच्या राजकारणाचा चढता आलेख राहिला होता. बीडच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. 1980 आणि 1984 अशा सलग 2 वर्षे त्या बीडच्या खासदार होत्या. इंदिरा गांधींची जशी देशाच्या राजकारणावर पकड होती तशीच काकूंची बीडच्या राजकारणावर पकड होती. बीड जिल्ह्यात असं एकही गाव नव्हतं जिथं काकूंचा कार्यकर्ता नव्हता. परंतु याच काकूंच्या विरोधात ढाकणेंनी उमेदवारी केली. ढाकणे हे जनता दलाचे नेते होते तर केसर काकू काँग्रेसच्या दिग्गज नेत्या होत्या. या निवडणुकीपूर्वी ढाकणेंनी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ऊसतोड कामगारांना मान्य होईल असा करार करून घेतला होता. त्यामुळे ऊसतोड कामगार व सामान्यांमध्ये ढाकणेंची हवा होती. याच हवेवर स्वार होत ढाकणेंनी संपूर्ण बीड जिल्हा पालथा घातला. घराघरात जाऊन प्रचार केला. काकूंच्या सभांना जेवढी गर्दी व्हायची तेवढीच गर्दी ढाकणेंच्या सभांनाही जमू लागली. याच निवडणुकीत भाजपाने सदाशिव मुंडे नावाचा तगडा उमेदवार उभा करून ही लढत तिरंगी केली होती. ही निवडणूक बीडच्या इतिहासातील अत्यंत चुरशीची निवडणूक ठरली. संपूर्ण जिल्ह्यात ऊसतोड कामगार, वंजारी समाज आणि काँग्रेस विरोधी तरुण वर्ग ढाकणे यांच्या पाठीशी उभा राहिला. या अत्यंत अटीतटीच्या लढतीत बबनराव ढाकणे यांना 2,29,496 मते मिळाली. त्यांच्या विरोधात केसर काकू क्षीरसागर यांना 2,27,511 मते मिळाली. अवघ्या 1,985 मताच्या फरकाने काकूंचा पराभव झाला. भाजपाचे सदाशिव मुंडे यांनाही तब्बल 1,33,760 मते मिळाली. स्थानिक नेत्यांच्या मतांचे विभाजन होऊन बाहेरच्या जिल्ह्यातील ढाकणेंनी बीडचे खासदार होण्याचा मान मिळवला होता. या विजयानंतर बबनराव ढाकणे दिल्लीत पोहोचले. पुढे जेव्हा जनता दलात फूट पडून चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात बबनराव ढाकणे यांना केंद्रीय ऊर्जा संसाधन राज्यमंत्री करण्यात आले. ढाकणेंच्या रूपाने बीड जिल्ह्याला तब्बल 37 वर्षांनंतर केंद्रात मंत्रीपद मिळाले होते. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय या निवडणुकीबाबत तुमच्याकडे अजून काही माहिती असेल तर तीही कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.